नमस्कार, ताराणीच्या महिला दिनानिमित्तच्या आणखी एका एपिसोडमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आज आपल्याकडे जिल्हा परिषदेमध्ये 26 वर्षापासून कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या पूजा पाटणकर मॅडम उपस्थित आहेत। 2 दशकाहून अधिक काळ ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासकीय योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी त्यांनी अविरत कार्य केलं आहे। मी मॅडमचं ताराणीच्या स्टुडिओमध्ये सहर्ष स्वागत करते आणि 8 मार्च महिला दिनानिमित्तच्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करते। मॅडमचं मनापासून स्वागत करते। नमस्कार मॅडम, ताराणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। आणि प्रथम तुमची थोडक्यात माहिती आणि तुमच्या कार्याची माहिती आमच्या दर्शकांना करून द्या। नमस्कार, मी पूजा पाटणकर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर। मी गेली 26 वर्ष जिल्हा परिषदमध्ये कार्यरत आहे आणि जिल्हा परिषदमध्ये मी सुरुवातीला 1999 मध्ये मी कनिष्ठ सहाय्यक म्हणून रुजू झाले होते। त्यानंतर 2009 मध्ये मी वरिष्ठ सहाय्यक झाले। त्याच्यामध्ये खात्याअंतर्गत जी परीक्षा होती त्याच्यामध्ये मी फर्स्ट आले होते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि त्यानंतर मी आता कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत आहे। तर मला आजच्या महिला दिनानिमित्त मला सर्वप्रथम तारा न्यूजचे मी खूप धन्यवाद किंवा थँक्यू त्यांना म्हणू इच्छिते आणि खूप मला ही संधी दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद। आणि माझी 26 वर्षाच्या नोकरीमध्ये खूप म्हणजे चढउतार प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये चढउतार किंवा कामामध्ये चढउतार येत असतात। तर त्यामध्ये मला नोकरी करताना खूप मला खरं तर माझ्या ऑफिसच्या लोकांनी खूप मला सपोर्ट केलेला आहे सुरुवातीपासून आणि त्याचा मला खूप अभिमान आहे। तर आज महिला दिनाच्या निमित्तानं मी महिलांच्यासाठी आता खूप अवेअरनेस महिलांसाठी खूपच आहे, पण त्याच्यामध्ये पण अजून काही अशा घटना घडत आहेत किंवा अजून काही कुठे महिला उपेक्षित आहेत, तर त्यांच्यासाठी ज्या काही आमच्या शासकीय योजना आहेत किंवा महिलांसाठी जे जे उपक्रम आहेत ते तळागाळापर्यंत किंवा जिथे पोहोचत नाही तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपलं माध्यम मॅडम खूप प्रभावी आहे। नक्कीच तारा न्यूजसुद्धा हे आपल्या थ्रू म्हणजे एक चांगलं काम करत आहे की ते महिलांच्या आमच्यासारख्या महिलांचा आपण सत्कार किंवा एक चांगलं एक त्यांना एक प्लॅटफॉर्म देऊन तुम्ही एक उच्च स्तरावर नेऊन पोहोचवतात, त्याच्याबद्दल मी खूप ऋणी आहे। आणि मला असं म्हणायचं आहे की या ज्या योजना शासकीय योजना किंवा शासकीय कामकाज हे अगदी जिथपर्यंत म्हणजे ज्यांना नाही माहीत आहे किंवा ज्यांना काही योजना माहीत नाही आहेत किंवा ते अत्यंत आमच्या प्रभावीपणे आम्ही सगळं ते काम सुरू आहे जिल्हा परिषदला। तुम्ही बघाल तर आमच्या जिल्हा परिषदच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पण महिला आहेत, मनीषा देसाई मॅडम। नंतर ग्रामीण यंत्रणा म्हणजे DRDAच्या पण ज्या आहेत त्या सुषमा देसाई आहेत। नंतर ज्या आमच्या पाणी स्वच्छता विभागाला ज्या परीट मॅडम आहेत म्हणजे महिलाच आहेत, म्हणजे असं नाही की आता असं राहिलेलंच नाही। त्यानंतर मी सोशल वर्कमध्ये खूप माझं सोशल सामाजिक कार्यामध्ये मला खूप सुरुवातीपासूनच खूप आवड आहे। त्यामुळे मी प्रत्येक म्हणजे कोल्हापूरमध्ये कुठेही कोल्हापूरमध्ये असो वा कुठेही असो सोशल वर्कमध्ये मी नेहमीच पुढाकार घेत असते। माझं लिडिंग नेचर असल्यामुळं नेहमीच मला सांगावं लागत नाही की तुम्ही या हे करा। माझं नेचरच लिडिंग नेचर असल्यामुळे मी नेहमी चांगल्या कार्यामध्ये कुठल्याही मदत असो किंवा इतर कुठलंही कार्य असो त्याच्यामध्ये मी स्वतःहून पुढाकार घेऊन पुढे जाते। तर त्याच्यामध्ये मी स्वतः आता सामाजिक कार्यामध्ये म्हटलं तर मी रॉबिनहूड आर्मी नंतर अवनी संस्थेसोबत काम केलेलं आहे। आताही मी कधी जर वेळ मिळाला तर मी त्यांच्यासोबत काम करते। त्यानंतर एकटी संस्था आहे आपल्या कोल्हापूरमध्ये, ज्या महिला एकट्या आहेत आणि म्हणजे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत आणि एकट्या आहेत अशा महिलांसाठी आपल्याकडे एकटी संस्था आहे, त्यांच्यासोबत काम करते। रॉबिनहूड आर्मीमध्ये जास्त प्रमाणात मी ॲक्टिव्ह आहे। आताच परवा आमचा कार्यक्रम झाला, कोल्हापूर थोडंसं किंचितचं पाठीमाग आहे पण आता होईल ते, कारण त्यावेळेस इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आम्ही नव्हतो पण आता आम्ही स्वतः सुरू आहे त्याच्यामध्ये की जे अन्नाची नासाडी होते ज्या कार्यक्रमामध्ये, कुठेही कार्यक्रम असो, वाढदिवस असो, लग्न असो किंवा इतर कोणताही कार्यक्रम असो किंवा
जे म्हणजे कुठल्याही कार्यक्रमामध्ये किंवा हॉटेल्समध्ये सुद्धा अन्न जे वाया जातं किंवा प्रसाद असतो, तो प्रसाद सुद्धा कधी कधी अशी जी आमटी वगैरे असे राहिलेली गटरीमध्ये वगैरे ओततात. तर ते अशा काही जे आहे ते अन्न वाचवा हा मुख्य त्यांचा उद्देश आहे, की जे तुम्ही अन्न जे वाया जाणारं असतं, वाया जाणारं अन्न, तर वाया जाणारं अन्न जे आहे ते त्याचा जर तुमच्याकडे शिल्लक असेल तर तो आम्हाला कॉल करावा आणि तो फूड कॉल जो येतो तो घेऊन आम्ही त्या ज्यांना आवश्यक आहे, जे गरजू आहे तिथपर्यंत नेऊन पोहोचवतो. तर यामध्ये काय होत होतं की लोक मग नवीनच अन्न तयार करून द्यायला लागले. तर असं नाही आहे, ही मूळ कल्पना लक्षात घ्या की जे अन्न शिल्लक राहिलेलं आहे, असं शिल्लक अन्न वाया जाऊ नये. याच्यामध्ये पण आम्ही अजून पुढे अनेक उपक्रम घेत आहोत. तर माझ्या या नोकरीसोबत मी हे सोशल वर्क पण करत आहे. त्याच्यामध्ये मी ऑफिसमध्ये म्हटलं तर महिलांचे लैंगिक अत्याचार व छळवणूक तक्रार निवारण समितीमध्ये मी सदस्य होते आणि आता पण म्हणजे कार्यरत आहे. तर त्यामध्ये महिलांच्या ज्या तक्रारी असतात, तर त्यामध्ये असं नाही आहे की आम्ही आमच्या ऑफिसमध्ये महिलांच्यासाठी एक स्वतंत्र कक्षच आहे तयार केलेला आहे, की ज्या महिलांच्या तक्रार निवारण समितीचं महिला बाल कल्याणच्या अंतर्गत. मी अजून एक विसरून गेले की आमच्या महिला बाल कल्याणच्या अधिकारी या शिल्पा पाटील मॅडम आहेत. तर त्यांच्या अंतर्गत आमचं महिला दक्षता म्हणजे महिला तक्रार निवारण समिती आहे. तर त्याच्यामध्ये काही महिलांचे प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्यामध्ये त्यांच्या तक्रारीचं निराकरण केलं जातं, ज्या ज्या शासनाचे गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे. आणि त्याच्या अपार पण जाऊन म्हणजे त्याच्या व्यतिरिक्तही जाऊन त्या महिलेला काय मदत करता येईल ती आमच्या परीनं म्हणजे तिथून आमच्या महिला तिथून त्यांना मदत करतात. तर माझं ह्याच्यातून म्हणजे ह्या इंटरव्ह्यूमधून मला एक हाही संदेश द्यायचा आहे की अशा काही म्हणजे महिला तक्रार द्यायला पुढे येत नाहीत. तर मला त्यांना सांगावं वाटतं या महिला दिनाच्या निमित्त की त्या प्रत्येक महिलेनं स्वतःचे आता प्रत्येक अवेअरनेस सगळीकडे भरपूर आहे आपल्याकडे महिलांसाठी, सगळं सोशल मीडिया इतका झालेला आहे, पण त्याच्यामध्ये पुढे येत नाहीत महिला. तर त्यांनी नक्की म्हणजे काही तर आपल्याला काही प्रॉब्लेम असेल किंवा काही तर बोलत्या झाल्या पाहिजे. आपलाही मॅडम आपण एक उपक्रम चालू केलेला आहे की बोलती हो ग. तर ह्या उपक्रमामध्ये सुद्धा खूप छान म्हणजे मी जे बघितलं आपला कार्यक्रम त्याच्यामध्ये मला खूप छान वाटलं. आता तरी बोलती हो ग, म्हणजे ज्या काही सहन केलेल्या आहेत महिलांनी अत्याचार आणि हे, तर त्याला वाचा फोडण्यासाठी तुमचा एक बेस्ट प्लॅटफॉर्म आहे की जिथं महिला ओपनली बोलल्या जातात. काही अशा आता असं होतं की तक्रार म्हणजे ती दिल्यानंतर आपल्याला सासरची लोक काय म्हणतील, पुन्हा आपलं नको रे बाबा, तर ते तिथं येण्यास घाबरतात काही वेळेस म्हणजे ना शासनाचं म्हटलं तर. पण त्याहीपेक्षा आपण जो उपक्रम चालू केला की आता तरी बोलती हो ग, हे मला खूप अत्यंत मला मनाला ते भिडली ती तुमची संकल्पना. आणि त्याच्यामध्ये अनेक महिलांनी पार्टिसिपेट केलं आणि तुमच्याकडं आणि आताही ते सुरू आहे हे मी खास करून सांगू इच्छिते. त्याच्याबद्दल मला खूप अभिमान आहे खरंच. तर अजून म्हटलं तर मला एक आता माझी मुलगी आहे. मी खूप अत्यंत ह्याच्यातून गेलेले आहेत, त्रासातून गेलेले आहे. म्हणजे पर्सनल माझ्या जर विचारायला गेलं तर मी पण स्वतः एकटी आणि माझ्या मुलीला मी एकटीच मोठे केलेले आहे. तर त्याच्यामध्ये फक्त मला खूप अभिमान वाटतो की मला माझ्या ऑफिसच्या सगळ्या सहकार्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि त्या दृष्टिकोनातून मी सध्या चालत आहे.
मॅडमनी माझ्या एकाच प्रश्नावर त्यांचा पूर्ण हिस्ट्री सांगितली. खूप चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या विषयावर त्यांनी भाष्य केलं. त्यांच्या नोकरीपासून, त्यांच्या घरापासून, सामाजिक कार्यापासून वेगवेगळ्या भागात पोहोचून योजना राबवण्यापर्यंत जो त्यांचा इतिहास आहे तो त्यांनी संपूर्ण डायरी उलगडली. माझ्या मॅडमना दुसरा क्वेश्चन असेल की हे सर्व करत असताना काही आव्हानं आली का, अडचणी आली का, कौटुंबिक काही समस्या आल्या का आणि त्यावर तुम्ही कशी मात केली? नक्कीच खूप समस्या आव्हानांना तोंड देतच मी पुढे गेलेली आहे याच्यामध्ये. तर यामध्ये स्वतः म्हणजे माझ्या सासरची लोक म्हणजे मला पहिल्यापासूनच सपोर्ट करत नव्हतीच. आणि कुठलंही मी जेव्हा काय काम करत असते तर त्याला नेहमीच ते अडवणूक करत असेल. म्हणजे कधी म्हणजे हे काय तुला करायचं आहे, हे कशाला तुला करायचं आहे, हे काय म्हणजे काय आवश्यकता आहे. त्यानंतर म्हणजे खूप असं टॉर्चर वगैरे झालं. ही बाब तर दुय्यम आहेच. पण त्यांना ते सगळ्या गोष्टींना तडा देऊन मी पुढं माझं जे मला काय करायचं आहे, मला जे काय बनायचं आहे माझ्या मुलीसाठी ते मी करत गेले. आव्हानं म्हटलं तर भरपूर आव्हानं. कुठलंही काम चांगलं करताना, लीड घेताना आव्हानांना तोंड द्यावंच लागतं. काही ना नाही ते थोडंसं हे असतं. पण एका महिलेला एक पुढं जाताना सगळं जगताना खूप आव्हानांना समोर जात. त्याच्यामध्ये आव्हानांना समोर जाताना माझ्या घरच्यांनीच मला घराबाहेर काढलं. तर अशामध्ये मी अनाथाश्रममध्ये राहिलेली आहे. मंगळवेढा पेठेमध्ये अनाथाश्रममध्ये मी राहिलेले आहे माझ्या लहान मुलीला घेऊन. हे सर्वात मोठं आव्हान होतं. तर या आव्हानामध्ये मी चांगल्या घरची आहे. माझे सासर एक वेलनोन आहे कोल्हापूरमधील. तरीसुद्धा मी म्हणजे हे मोठं आव्हान होतं. त्यातून सुद्धा जाणं माझ्या एक स्थिती अशी होती की एका महिलेला मदत करायची होती. तर माझ्या मुलाला मी त्या आश्रममध्ये ठेवूनच मी त्यांना मदत करायला गेले. मला आज आठवते ती गोष्ट. दुसरं म्हणजे की ऑफिसमध्ये पण असताना महिला कुठल्याही कोणता कार्यक्रम असेल किंवा काय, तर तेव्हा कसं असतं की तिथं पण आव्हानं आली. कारण एखादी गोष्ट चांगली कशी आहे आणि ती प्रभावी कसे होईल आणि कसे व्यवस्थित सांगताना सुद्धा काही मतभेद होतात. तर त्या मतभेदामध्ये की आपण हे असं गेलं तर असं किती सुलभ होईल, इतना चांगल्या प्रकारे म्हणजे व्यवस्थित समजावून सांगितल्यानंतर ते ऐकतात. तर अशा वेळेस ते त्यांना समजावून सांगताना की ते हे बघा, त्यांना सुरुवातीला असं व्हायचं की नाही ते म्हणजे त्यांचंच का असं बरोबर, त्याच का पुढं, तेच का. पण जेव्हा सांगितलं जातं की हे असं केल्यानंतर असं इतकं व्यवस्थित होईल, तर त्यावेळेस त्यांना पटल्यानंतर त्यांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे म्हणजे माझ्या गोष्टी. तर आमच्या कलामंच आहे, आमच्या जिल्हा परिषदचं कलामंच आहे मॅडम. तर त्या कलामंचाचे सुद्धा आम्ही फाउंडर मेंबर आहोत. श्री महाजन सर आहेत, ठाकूर आहेत, मी आणि अजून 3 आमचे कलिग्स आहेत. ह्यांनी आम्ही 2011मध्ये कलामंचाची स्थापन केली. त्याची मी फाउंडर मेंबर आहे आणि आत्ताच त्यांनी माझा फाउंडर मेंबर म्हणून सत्कार केला. तर तेही मी इथं सांगू इच्छिते की आमच्या कलामंचामुळं इतर जिल्हा परिषदा पण आमचे आदर्श घेऊन तिथेही त्यांनी कलामंच स्थापन करून आता ही गॅदरिंग होत आहे. ही एक मोठी गोष्ट आहे. सर्वप्रथम आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम कलामंच ही जिल्हा परिषदचीच कलामंच आहे. कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देणारी ही एकमेव जिल्हा परिषद, पहिली जिल्हा परिषद, ही एकमेव जिल्हा परिषद आमची कोल्हापूरची जिल्हा परिषद आहे. मी खूप अभिमानाने सांगू इच्छिते आणि त्याची मी फाउंडर मेंबर आहे. तर मला ह्याचाही मला अभिमान आहे. तर त्याच्यामध्येही मी हिरिरीने भाग घेतला आणि पुढे जरी मला संगीत माझं व्यवस्थित नसेल किंवा नसेल तरी आम्ही भाग घेऊन इतर कलाकारांना उद्युक्त करून आणि त्यांच्या कलागुणांना वाव देणार. आणि आज ते खूप फळा रूपाला आलेलं आहे की आता आमचं खूप छान म्हणजे जे काय संगीत कोणी वाद्य वाजवतं, कोणीचं संगीत कोणाचं छान आहे, हे सगळेजण म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या कलागुणांना वाव देतात. बरं, मला खेळताही येत नाही पण तर मला पार्टिसिपेट करायचंच आहे आता खेळामध्ये. तर मी गोळाफेकमध्ये भाग घेत होते. तर दरवर्षी आमच्या खेळाच्या स्पर्धा असतात.
तर त्याच्यामध्ये मी गोळाफेकमध्ये भाग घेत होते. कुठलंही एक हे नाही आहे क्षेत्र की त्याच्यामध्ये मी नाही आहे. कुठलंही क्षेत्र घ्या त्याच्यामध्ये मी जाणारच, म्हणजे कुठलाही क्षेत्र असू देत मी त्याच्यामध्ये मी जाणारच. मला येत असो वा नसो, येत असलेल्या गोष्टीमध्ये तर मी नंबर 1 आहेच, मी फर्स्ट आहेच. पण ज्या क्षेत्रामध्ये पण मला थोडंसं नाही आहे, म्हणजे माझ्या तब्येतीमुळं किंवा माझ्या थोड्याशा अडचणीमुळे नाही होत असेल तर त्याच्यामध्ये पण मी थोडासा का होईना सहभाग घेणारच. मला वाचनाची पण आवड आहे. मी खूप पुस्तकं वेगवेगळी वाचत असते सगळ्या प्रकारची, आणि मी सगळ्यांना पुस्तकं वाचण्यासाठी पण सल्ला देत असते की पुस्तकं वाचा, हे पुस्तक वाचा, जे मी पुस्तकं वाचले चांगली. आणि मी म्हणजे मला थोडंसं जे मानसिक त्रास पण मध्यंतरी सासऱ्यांच्याकडून झाला, तर मानसिक त्रासाबद्दलची एक न्यूनगंड जो आहे की मानसिक त्रास होत असेल त्या महिलेला तर ती वेडीच आहे. तर ती वेडी नसते, ती महिला वेडी नाही. त्या मानसिक आजारामध्ये फरक खूप आहे. तर महिलांना 70% महिलांना मानसिक आजार आहे. तो म्हणजे तो जो आहे ना, म्हणजे 70%पेक्षा पण जास्त आहे. पण तो काय होतं की महिलांना कळतच नाही. कित्येक महिला आज म्हणजे खूप व्यवस्थित, खूप छान आणि खूप खुश दिसतात, पण त्यांच्या आतमध्ये जे दुःख आहे लपलेलं, तो आतमध्ये वाढत वाढत जाऊ नये ना, तर ते मानसिक आजारी बनतात. आणि मग नाईलाज असतं कुठल्या तरी ह्याला आपण बळी पडतो. तर त्याच्यामध्ये मला महिलांच्या मानसिक आजारांच्या बाबत मला एक सांगू इच्छिते की त्यांना जेव्हा सुरुवात होते की जेव्हा सिव्हिअर डिप्रेशनमध्ये न जाण्यापर्यंत, सिव्हिअर डिप्रेशन झाल्यानंतर अजून पुढच्या काही स्टेजेस आहेत तिथंपर्यंत पोहोचण्याच्या अगोदर जेव्हा सुरुवात होते, तर प्रत्येक महिलेला मदत केली पाहिजे. जेव्हा आपल्याला एखाद्या लक्षात येतं की ही महिला अशी दुःखी आहे आणि तिला डिप्रेशनमध्ये चाललेली आहे किंवा तिला काय आहे, तर आपण तिच्याशी बोललं पाहिजे. आणि जितकं जे होतं ते आपल्या परीनं ते केलं पाहिजे प्रत्येक महिलेनं. असं नाही की आपण खूप व्यवस्थित आपलं सगळं ओके आहे तर कशाला आपण त्यांच्यामध्ये पडा, अशी भीती असते महिलांना. तर असं नाही आहे. आत्ताचं जे युग आहे ना खूपच वेगळं आहे, खूप फास्ट आहे, खूप दगदगीचं आहे, खूप हेच आहे. पण त्यातून का होईना, छोटंसं का होईना मदत आपण केली पाहिजे. जी महिला आपल्याला दुःखी दिसते, महिला आहे ना, तर ती दुःखी, तिला तुम्ही जज नाही करा. तुम्ही कुठल्याही महिलाला जज नको करू. ती जशी आहे ना, तिला कुठली मदत लागली असेल तर आपल्या म्हणजे खूप म्हणजे स्वच्छ मनाने तिला मदत करा. जेवढी होईल तेवढी, तुमच्यापासून जेवढी होईल तेवढी. असं नाही आहे की अगदीच एवढं सगळं द्यावं तिकडं द्यावं. आणि निदान कमीत कमी तिला जे काही आवश्यकता आहे त्या महिलेला तिथंपर्यंत नेऊन पोहोचवण्याचं ते आपण मेसेंजर म्हणून तर एक काम करू शकतो, असं मला म्हणायचं आहे. मी एक मेसेंजर आहे. माझा नंबर जो आहे ना, मी मॅडमकडे देते. माझा 24 तास मला कुठल्याही क्षेत्राबद्दल कुठल्याही ह्याची मदत मागा, मी 24 तास उपलब्ध आहे. माझ्याकडे सगळे ह्याचे जे रक्त पुरवठा वगैरे लागला तर अशा ह्याचे नंबर्स आहेत. माझ्याकडं जे आजारी असले तर व्हॅन जर लागली तर त्याची नंबर्स आहेत. तर तुम्ही मला कधीही विचारा कुठलाही की मला बाबा हे पाहिजे मॅडम, तर मी काही करून कुठून ते फक्त मेसेंजर की तुम्हाला उपलब्ध करून देणार मी. हे इथं आहे, ते तिथं आहे, हे एवढं मी निश्चित करू शकते. आणि महिला दिनानिमित्त महिलेचा दिन हा प्रत्येक महिला दिन त्यांचाच दिन असतो, पण हा खास दिन आहे की महिलांच्यासाठी की थोडंसं त्यांनी विचार करावा, थोडंसं माइंडमध्ये त्यांच्या यावं. म्हणजे या निमित्त का होईना की महिलांना त्यांच्या बोलण्याचा, त्यांचं थोडंसं त्यांच्याबद्दल विचार करण्याचा एक थोडा वेळ तरी मिळतो. म्हणून त्याबद्दल आणि तारा न्यूजचं किती कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. मी त्यांच्या म्हणजे कौतुक करण्यासाठी माझे शब्दच अपुरे पडतील की त्यांनी एवढं छान प्लॅटफॉर्म आणि सगळ्या क्षेत्रातील महिलांना त्यांनी आणून जे काही मेसेज पोहोचवण्याचा जो त्यांनी उपक्रम हा राबवलेला आहे, अत्यंत त्यांचं म्हणजे स्तुतिजन्य काम आहे. आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ तारा न्यूज. थँक्यू. मॅडम, तुम्ही तुमच्या कुटुंबाविषयी सांगितलं, कुटुंबातला संघर्ष सांगितला. तो संघर्ष सांगत असताना उभारी कशी घेतली ते सांगितलं. एकटा पालकत्व स्वीकारत मुलगीला कसं सांभाळ केला तेही सांगितलं. कुठल्या डिप्रेशनमध्ये जाऊन पुन्हा बाहेर कसं आलं ते सांगितलं. आणि ह्या डिप्रेशनमधून बाहेर पडत असताना कशा पद्धतीनं आव्हान स्वीकारून संघर्ष कसा केला तेही सांगितलं. हा संघर्ष करत असताना तुम्ही वृद्धाश्रममध्ये राहिलात याचाही उल्लेख केलात. हे करत असताना तुम्ही हेही सांगितलं जे तुम्ही भोगलत ते इतरांना भोगायला लागू नये, इतर स्त्रियांना तो संघर्ष भोगावा लागू नये यासाठी
काय तुम्ही केलं, कशा पद्धतीनं मानसिक स्थितीतून बाहेर काढायला पाहिजे या महिलांना यासाठी सुद्धा सांगितलं. आणि मला असं वाटतं की मॅडमकडं सगळ्यात चांगला गुण जर कोणता असेल तर तो आहे माणुसकी. एक प्रशासन अधिकारी म्हणून आणि प्रशासन अधिकारी म्हणण्यापेक्षा एक माणूस म्हणून त्या चांगल्या आहेत. मला नेहमीच त्यांचा परिचय प्रत्येक गोष्टीत आलेला आहे. मी मॅडमना आणखी एक क्वेश्चन करते की महिला दिनानिमित्त हा माझा शेवटचा क्वेश्चन आहे, कारण बरीच इन्फॉर्मेशन तुम्ही 2 क्वेश्चनमधूनच दिलेली आहे. महिला दिनानिमित्त महिलांना काय संदेश द्या? महिला दिनानिमित्त महिलांना मी असं संदेश देऊ इच्छिते की प्रत्येक स्त्रीनं शिक्षित व्हा. शिक्षण अतिशय महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं शिक्षण ते कुठलंही असो, की तुम्ही शिक्षण म्हणजे काय कॉलेजचं शिक्षण असं नाही की तुम्ही हर हुनर शिका. वेगवेगळं हुनर प्रत्येक ठिकाणी कामाला येतं तुम्हाला. तर शिक्षित व्हा, मला एक मोठं सांगायचं आहे. आणि संघटित व्हा. तिसरं असं सांगायचं आहे की खूप स्ट्रॉंग बना. तुम्ही असं कुठल्याही याला घाबरू नका. आता स्त्रिया स्ट्रॉंग आहेतच, पण त्याच्यामध्ये आपण स्ट्रॉंगमध्ये कुठला कल निवडला पाहिजे, कशा पद्धतीनं आपण राहायला पाहिजे. आता तुम्हाला पोलिसांनी ॲप दिलेले आहेत की तुम्ही एकट्या जर रात्री 8 ते रात्री 10 किंवा 11 रात्री तुम्हाला कुठं एकट्या असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला नंबर दिलेला आहे, टोल फ्री क्रमांक. त्याच्यावर तुम्ही कॉल केला की तुम्हाला येतं. म्हणजे अशा एवढ्या सगळ्या सुविधा शासनाने आणि सोशल काही वर्कर्स आहेत ते अशा सगळ्यांनी दिलेलं आहे. तर याचा तुम्ही भरभरून उपयोग करून घ्यावा असं मला. कारण एवढं असून सुद्धा महिला काही म्हणजे फोन करायचं लक्षात राहत नाही किंवा काय, तर अशा वेळेस थोडंसं महिलांनी अलर्ट व्हायला पाहिजे अशा ठिकाणी. असं माझा एक संदेश आहे की शिक्षित व्हा. आणि ज्या काही तुम्हाला सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत, जे काही तुम्हाला सगळीकडे तुम्हाला जे काही उपलब्ध करून दिलेलं आहे त्याचा तुम्ही उपयोग करून घ्या. हेच मला फक्त सांगायचं आहे. आज ताराणीच्या स्टुडिओमध्ये पूजा पाटणकर मॅडम आल्या. प्रशासक विभागात काम करत असताना त्यांनी कशा पद्धतीनं कार्य केलं, त्यांनी कशा पद्धतीनं समाजात वावरत असताना संघर्ष पेलला, कौटुंबिक स्वास्थ्य बिघडल्यानंतरही उभारी घेऊन इतरांसाठी त्यांचा प्रवास हा नक्कीच प्रेरणादायी ठरला. आज मॅडम आमच्या स्टुडिओमध्ये आल्या. त्यांनी मौलिक असे मार्गदर्शन तुम्हा सर्व महिलांना केलं. ताराणीच्या स्टुडिओमध्ये त्या आल्या आणि इतका चांगला प्रवास त्यांनी आपल्याशी शेअर केला. मी मॅडमचं पुन्हा एकदा आभार मानते आणि त्यांना मनापासून धन्यवाद देते. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. थँक्यू सो मच.